आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा युचित सन्मान त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य करण्यात आलं. दिनेश जी कदम साहेबांचा देखील युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. गणेश दादांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रवीणदादा हारुगडे यांचा देखील यशोचित सन्मान. त्याचबरोबर अमोलजी माने साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपण करतोय. अमोलजी माने यांचा देखील यशोचित सन्मान. त्याचबरोबर दीपक दादा काटकर खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून मात्र बजावली. अमर कदम आपण देखील या आपला देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जाईल. तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांचेच मनापासून सर्व टीम या लगेच आपण बक्षीस वितरण समारंभ कडे वळतोय. मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2026 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौरभ गायकवाड साहेब रोख रुपये रक्कम 12,000 यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रणजित पाटील रोख रुपये रक्कम 10,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शंकरदादा मोहिते जिल्हा परिषद सदस्य सांगली समाजसेवक रोख रुपये रक्कम 6,000. युट्यूब सौजन्य रेवा आर्यन पवार. चषक सौजन्य प्रितेश गुंजळकर साहेब. मैदान सौजन्य दिनकर शेवाळे साहेब. बजरंग केसरे साहेब. उत्कृष्ट फलंदाज बॅट आर्यन पवार आर्यन स्पोर्ट्स. त्याचबरोबर मंडप सौजन्य ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब घोटी. सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी. विकास शिंदे. विशेष सहकारी आर्यन स्पोर्ट्स कराडचा स्पेशल बासुंदी चहा. अष्टनायक क्रिकेट क्लब नवीवाडी. नाश्ता सौजन्य मंगेश शिंदे. शाखा प्रमुख कळंबोली. डीजे सौजन्य सुनील आळेकर साहेब आणि प्रमोद बांदल साहेब. मालिकावीर सौजन्य सुनीलजी पवार साहेब. चेंडू सौजन्य शिव महाराज मानेगावकर. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य चक्रवर्ती शेठ साहेब. समालोचन सौजन्य अभिजित पाटील साहेब. भैरवनाथ क्रिकेट क्लब संघ जाधव उमरी यांच्या माध्यमातून ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी सौजन्य दिलं त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे वळतोय. प्रथम पारितोषिक आपण पारितोषिकाकडे वळतोय. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य दिलंय चक्रवर्ती शेठ. चला उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य दिलाय चक्रवर्ती शेठ साहेबांच्या माध्यमातून. आणि शूज आहे ना गोलंदाजासाठी शूज आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज मंगलमूर्ती चषक 2026 ज्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली. फलंदाजांना भल्या फलंदाजांना मात्र भुरळ पाडली. आणि ज्याच्या विकेट होत्या जास्त तो ठरला या मॅच मध्ये. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गावडेवाडी टीमचा ज्याच्या नावात आहे दम तो विलास कदम ठरलाय या मॅच मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेलकम टीम. अमोलजी माने साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विलास कदम ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज सौजन्य दिले आर्यन स्पोर्ट्स आर्यन पवार यांच्या माध्यमातून बॅट आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय मंगलमूर्ती चषकाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वन साइड जिवाळा संघाचा अतुल भालेकर कॅप्टन 26 बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि अतुल भालेकर कॅप्टन 26 मन भरपूर मोठं आहे. आज प्रत्येक सामना चुरशीचा राहिला परंतु
प्रत्येक सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने इकॉनॉमिकली गोलंदाजी केली आणि त्याला हे बेस्ट बॅट्समनचा किताब त्याने मात्र डेडिकेट करण्याचा निर्णय घेतलाय. वेलकम. संस्कारला मात्र हे बेस्ट बॅट्समन चा किताब मात्र डेडिकेट केला जातोय अतुल भालेकर कॅप्टन 26 यांच्या माध्यमातून. बघा क्रिकेट मोठं असतंच परंतु क्रिकेट बरोबर मन देखील मोठं लागतं आणि अतुल भालेकर कॅप्टन 26 चं भरपूर मन मोठं आहे आणि स्वतःला मिळालेलं पारितोषिक हे डेडिकेट करणं भरपूर मोठं मन लागतं आणि ते डेडिकेट केलंय संस्कारला. भरपूर चुरशीच्या मॅचेस राहिल्या, चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सर्वाधिक मोठा पारितोषिक, सर्वात मोठं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर मंगलमूर्ती चषक 2026 मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. सौजन्य दिलंय सुनील पवार यांच्या माध्यमातून आणि मालिकावीर ठरतोय भवानीनगर सर्वे संघाचा हाय हँडसम असा पाटणचा एक ऑलराऊंडर ज्याचा पॅटर्न आहे एकदम हटके आणि तो आल्याला मारतो मोठे फटके. पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीराज यादवचा विषय खोल आहे. मालिकावीरचा किताब जातोय मॅन ऑफ द सिरीज पृथ्वीराज यादव ठरलाय. मालिकावीरचा किताब मात्र त्याला देऊयात. मंगलमूर्ती चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुनीलजी पवार साहेबांच्या माध्यमातून हे सौजन्य करण्यात आलंय. ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड कॅप, आर्यन स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारी टीम अर्थातच चुरशीचा सामना राहिला जिथे आपण पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण जर पाहायला गेलं तर अगदी कमी खेळाडू घेऊन जी टीम सातत्याने मात्र खेळत असते, सातत्याने लढत असते, कॅप्टन वरचा असलेला विश्वास आणि कॅप्टनने घेतलेली जबाबदारी ती पूर्णपणे करण्याची जी टीम मात्र नक्कीच करत असते आणि थोड्याशा फरकाने ही टीम तृतीय क्रमांक म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती राहिली. मंगलमूर्ती चषक 2026 तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ वन साइड जिवाळा टीम. वेलकम. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शंकरदादा मोहिते यांच्याकडनं मात्र सौजन्य करण्यात आलंय आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर हे पारितोषिक देण्यासाठी प्रितेशजी गुंजाळकर साहेबांच्या माध्यमातून हे ट्रॉफी सौजन्य दिले आणि रोख रुपये रक्कम 6000 शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक मात्र दिलं गेलंय. तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ वन साइड जिवाळा. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ तिकडे वळूयात. गेले 2 आठवडे म्हणजे गेले 2 स्पर्धा ज्या टीमचा खेळ चांगला राहिला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या टीमने नावारूपास आलेला संघ म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. गेले 2 संडे म्हणजे गेल्या संडे मध्ये आणि ह्या संडे मध्ये ह्या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत मजल मारली. आपल्या बॅटिंगच्या जोरावर गोलंदाजीच्या जोरावर ही टीम फायनल मध्ये दखल झाली परंतु आज नशीब नव्हतं, नशिबाने साथ दिली नाही आणि द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ तो राहिला आणि दुसऱ्या क्रमांकावरती टीम राहिली. रनर अप टीम मंगलमूर्ती चषक 2026 ग्रामपंचायत गावडेवाडी टीम. वेलकम टीम. अतितटीचा सामना राहिला आणि सौजन्य दिले प्रितेशजी गुंजाळकर साहेब, कॅश प्राइज दिले रणजितजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. रोख रुपये रक्कम 10,000. द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ अर्थातच ग्रामपंचायत गावडेवाडी संघ.
द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ वळूया आपण प्रथम क्रमांक पारितोषिकाकडे. गेले 3 आठवडे या टीमचा संघर्ष राहिला. गेले 3 आठवडे ही टीम फायनल पर्यंत पोहोचत होती. काहीशा फरकाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक टीम चं हुकलं जात होतं, परंतु पुन्हा एकदा ती टीम फायनलला राहिली आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला खेळ केला आणि ते पुन्हा आले आणि त्यांनी पुन्हा करून दाखवलं आणि आपल्या संघाला मात्र फायनल मध्ये विजय प्रस्थापित करून दिला. स्वागत करूया प्रथम क्रमांकाचा मान पटकावणारा संघ भवानीनगर सर्व संघ. वेलकम टीम. चॅम्पियन टीम राहिली आहे मंगलमूर्ती चषकाची भवानीनगर सर्वे. वैभव दादा गायकवाड आणि सौरभ दादा गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रुपये रक्कम 12,000 आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अर्थातच प्रितेशी गुंजाळकर साहेबांच्या माध्यमातून मात्र देण्यात येते. प्रथम क्रमांकाचा मान पटकावणारा संघ अर्थातच भवानीनगर सर्वे संघ. वेलकम टीम. चॅम्पियन संघ राहिलाय मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2026 चा चषकाचा मानकरी भवानीनगर सर्वे संघ. मंगलमूर्ती मराठवाडी चॅम्पियन संघ राहिलाय मंगलमूर्ती चषकाचा भवानीनगर सर्वे संघ. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कोणाचा आदर सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं त्याचबरोबर मनापासून आभार व्यक्त करतो. की स्कोरर त्यांचे सर्व स्पॉन्सर त्याचबरोबर कॅमेरामॅन अजिंक्य अंपायरचे देखील मनापासून आभार. समालोचक किरणजी